लासलगाव परिसरामध्ये सध्या जो मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला आहे, मोकाट जनावरांमुळं जे ॲक्सिडेंट होत आहे आणि मोकाट जनावरांनासुद्धा इजा होत आहेत, तर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करायचा कोणी? ग्रामपंचायतनी मीटिंग घेतली आणि मोकाट जनावरांचे जे मालक आहे त्यांनी त्याची व्यवस्था करावी असं ग्रामपंचायत म्हणते. पण जर हे जनावरच मोकाट आहे, बेवारस आहे, तर याची जबाबदारी घेणार कोण? याच्यावर तर ग्रामपंचायतीनेच काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. जर हे जनावरं आजारी पडतात तेव्हा त्यांना बघणारं कोणी नसतं आणि ग्रामपंचायत कारवाई करणार म्हटल्यावर त्याचे मालक तयार होतात. मग अशा मालकांवर ग्रामपंचायतीने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे. लासलगावमध्ये सध्या जे मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे, तर त्या संदर्भात मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये सगळ्यांचं म्हणजे म्हणणं एकच होतं की बाबा यांचा काहीतरी बंदोबस्त करा. लासलगावचे नागरिक खूप त्रस्त आहे आणि जे कळवणला जी घटना झाली तर ती वेळ आपल्यावर येऊ नये, त्यासाठी आपण याचा बंदोबस्त करावा. लोक आक्रमक होते, तर जयदत्त काका होळकर यांनी या गोष्टीचं म्हणजे एक सोल्युशन काढलं का बाबा ह्या ज्या गायी आहे, जो कोणी बाहेरून आणून सोडतं आपल्या गावाला, जो म्हणजे तर जो कोणी कळवल त्यांना आपण बक्षीस देऊ. आणि जे जनावर आहे त्यांना जर शेतकरी जर पाळत असेल, जे वासरू वगैरे जे असेल, गाई किंवा असं बैल वगैरे ज्यांना पाहिजे असेल, तर त्यांनी लासलगाव ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, त्यांना ते देण्यात येतील.